तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त श्री चैतन्य गोरक्षनाथ गड येथे 2 लाख भाविकांनी दर्शन घेतलंय। नगर तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंबा हे नाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असून हिरवाईनं नटलेली आहे। अहिल्यानगर शहरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर आहे। श्री चैतन्य गोरक्षनाथ गड हे भाविकांचं श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारं तीर्थक्षेत्र असून तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त पहाटे श्री गोरक्षनाथ यांना पाणी घालून विधिवत पूजा महाअभिषेक सन फार्माचे हेड पाटील यांच्या हस्ते करण्यात आले असून या ठिकाणी जिल्हाभरातून भाविक वर्ग नाथांच्या दर्शनासाठी येत असतात। यंदा 2 लाख भाविकांनी दर्शन घेतलंय, तर भाविकांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये याकरिता देवस्थानच्या वतीनं उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। पाणी, पार्किंग, दर्शन रांगेची व्यवस्था याचं उत्तम नियोजन असल्यानं भाविकांनी देखील समाधान व्यक्त केलंय। तर भाविकांसाठी महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं, अशी माहिती देवस्थानचे सचिव गोरक्षनाथ कदम यांनी दिली। देवस्थान अध्यक्ष जयराम कदम म्हणाले, नवनाथांच्या परंपरेनुसार गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ भ्रमंती करीत असताना ते गडावर आले आणि येथे अन्नदान केलं, त्यामुळे अन्नदानाला विशेष महत्त्व आहे। श्री गोरक्षनाथ गडाला प्राचीन काळापासून मोठा इतिहास असून याला सोन्याचा डोंगरही म्हणून संबोधलं जातं, असं ते म्हणाले। तर ॲडव्होकेट मारुती कदम म्हणाले, गोरक्षनाथ गडाला मोठा इतिहास आहे आणि तो जपण्याचं काम मांजरसुंबा ग्रामस्थ करीत आहे। ठिकाणी श्रावण महिन्यानिमित्त लांब लांबून श्रीरामपूर असो, नाशिक, सिन्नर, पुणे, मुंबई जे नाथ भक्त आहेत ते नाथ भक्त खास करून विशेष श्रावणी सोमवारी या दर्शनासाठी गोरक्षनाथाचे येत असतात। त्याचप्रमाणे नवनाथांना जे लोक दर्शनासाठी जातात ते पण इथं दर्शनासाठी येत असतात आणि सध्या जे काम चालू आहे ते अतिशय धडाडीच्या प्रवृत्तीने काम चालू आहे आणि या कामासाठी सध्याचे जे राहुरी पाथर्डी मतदारसंघाचे आमदार आहेत शिवाजीराव कर्डिले यांनी भरभरून मनापासून ते नाथ भक्त असल्यामुळे त्यांनी कोणत्याही हाताला कमी न करता सरळ हाताने मदत केलेली आहे आणि यापुढे पण ते करत आहे। आत्ताच आमच्या अध्यक्षांनी सांगितलं, सेक्रेटरीनी का जो लाईटीचा प्रॉब्लेम होता तो लाईटीच्या प्रॉब्लेमसाठी 63 DP आम्हाला दिलेली आहे। तसंच त्यांनी अक्षयदादांनी जे उद्घाटन केलं त्यांच्याकडे आम्ही पाण्याची जी पाणी पुरवठ्याची लाईन आहे, पाणी पुरवठ्याच्या लाईनसाठी पाण्याची अडचण असल्यामुळं पाण्याच्या पाईपलाईनची पण मागणी केलेली आहे। का नगरमधून जे बोरानगर पाईपलाईनला जी पिंपळगाव माळीला मुळा डॅमची पाईपलाईन जोडलेली आहे त्या पाईपलाईनमधून आम्हाला पाण्याची मागणी आम्ही ट्रस्टच्या वतीने केलेली आहे आणि सर्व ट्रस्टी एक विचाराने एक दिलाने कारभार करत आहे। त्याच्यामुळं या देवस्थानकडं इथून पुढे पाहण्याचा भाविकांचा अतिशय सुंदर असा योग आहे। देवस्थानचा नवनिर्वाचित अध्यक्ष असल्या कारणाने आलेल्या सर्व भाविकांचे तसेच पंचक्रोशीतील सर्व नाथ भक्तांचे हार्दिक स्वागत करतो। आत्ताच आमचे सचिव वगैरे यांनी जी सगळ्या संकल्पना मांडलेल्या आहेत या सगळ्या योग्य दृष्टीने आणि योग्य आम्ही त्याचा सगळ्यांनी पाठपुरावा करण्याचा आमचा खूप मोठ्या प्रमाणात मानस आहे। थोड्या दिवसात देवस्थानचा आज 2 लाख भाविक येऊन गेलेले आहेत। आता याच्या पुढच्या वर्षी 3 लाख भाविक कसे होतील हा आमचा मानस राहील। आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी गोरक्षनाथ गड देवस्थानच्या विकासासाठी आतापर्यंत मोठा निधी उपलब्ध करून दिलाय, त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांची सोय झाली आहे। तर या ठिकाणी भव्य उद्यानाची निर्मिती, लाईट, पिण्याच्या पाण्याची सोय, पुरातन तलावाची दुरुस्ती, गोशाळा सुरू करून गावरान गायींचं पालन केले जातं। तीर्थक्षेत्रासोबतच पर्यटन स्थळ म्हणून गडाची ओळख निर्माण झाली आहे। तर यावेळी देवस्थानचे अध्यक्ष जयराम कदम, सचिव गोरक्षनाथ कदम, खजिनदार ॲडव्होकेट मारुती कदम, जालिंदर कदम, तुकाराम कदम, भाऊसाहेब कदम, नारायण कदम, आसाराम कदम, भास्कर कदम, व्यवस्थापक विलास भूतकर यांनी परिश्रम घेऊन भाविकांना सुविधा उपलब्ध करून दिल्यात। मी गोरक्षनाथ कदम, सेक्रेटरी गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्ट मांजरसुंबा। या ठिकाणी अहमदनगर शहरापासून साधारण 21-25 किलोमीटर असणारं जागृत असं देवस्थान श्री गोरक्षनाथाचं या ठिकाणी पुरातन असं मंदिर या ठिकाणी होतं। या ठिकाणी नाथ भक्तांच्या आणि ग्रामस्थांच्या सहभागातून या मंदिराचा प्रचंड मोठा असा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे। या ठिकाणी नवनाथांची परंपरेनुसार ज्यावेळेस मच्छिंद्रनाथांबरोबर गोरक्षनाथ भ्रमंतीसाठी निघाले त्यावेळेस ते ह्या गडावर पोहोचले आणि तो महिना होता श्रावण महिना आणि श्रावण महिन्यामध्ये इथं गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांनी या ठिकाणी प्रचंड असं अन्नदान या ठिकाणी केलं। म्हणून या ठिकाणाला
हजारो वर्षापासून या ठिकाणी अन्नदानाला फार महत्त्व आहे। या ठिकाणी देवस्थानच्या माध्यमातून भाविकांना सुविधा पुरवण्याचा आटोकाट प्रयत्न या ठिकाणी चालू आहे। या ठिकाणी नगर राहुरी मतदारसंघाचे सन्माननीय आमदार शिवाजीराव कडले साहेब यांच्या माध्यमातून देवस्थानचा विकास या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे। त्यात गोशाळा, जुना जो तलाव होता त्या तलावाचं सुशोभीकरण, सुसज्ज असं भक्त निवास, त्यानंतर प्रसादालय, दर्शनबारीची व्यवस्था, गार्डनची व्यवस्था आदी कामं या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत। आणि नुकतंच आता या पवित्र असा श्रावणाच्या पर्वामध्ये या ठिकाणी जो लाईटीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून भेडसावत होता, इथं 63 केव्हीची स्वतंत्र लाईट देऊन शनिवारीच या ठिकाणी लाईटीचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी झालेला आहे। आणि थोड्याच दिवसात या ठिकाणी शासनाच्या निधीतून ध्यानगृहाचं काम या ठिकाणी 50 लाखाचं झालेलं आहे। त्याचाही लोकार्पण सोहळा थोड्याच दिवसात या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी नाथभक्ताबरोबरच देवस्थानच्या वतीने आणि नाथभक्तांच्या वतीने गोशाळा या ठिकाणी चालवली जाते। या ठिकाणी गावरान गाईचा सांभाळ या ठिकाणी नाथभक्तांच्या आणि देवस्थानच्या माध्यमातून या ठिकाणी चालतो। हे नगर शहरापासून अगदी जवळ असणारं एक सुंदर असं ठिकाण आहे। त्यामुळे दिवसेंदिवस या ठिकाणी भाविकाबरोबर पर्यटकांची देखील या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी या ठिकाणी वाढलेली आहे। सकाळपासून काय काय कार्यक्रम झाले? आज या ठिकाणी तिसऱ्या सोमवाराच्या निमित्त पहाटपासून इथं या ठिकाणी श्रावण महिन्यात अखंड देवांना पाणी अर्पण करण्यासाठी पंचक्रोशीतले सगळे नाथभक्त या ठिकाणी येतात। सकाळी देवाचा अभिषेक, होम हवन होऊन विधिवत पूजा अर्चा या ठिकाणी झालेली आहे। त्यानंतर या ठिकाणी भाविकांच्या माध्यमातून प्रचंड असं देवस्थानचं अन्नदानाचं काम या ठिकाणी प्रचंड प्रमाणात चालू आहे। भाविकासाठी स्वच्छ पिण्याचं पाणी, पार्किंगची सुलभ व्यवस्था, दर्शनबारीची सुलभ व्यवस्था आदी या ठिकाणी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। आणि भविष्यकाळात या ठिकाणी मंदिराच्या दक्षिण बाजूला गार्डन आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकासामार्फत। त्याची प्रचंड असं गार्डनचंही मोठं काम म्हणजे नाथ भक्तांबरोबर या ठिकाणी पर्यटकांना एकदम योग्य ठरेल असं या ठिकाणी प्रयत्न आज सकाळपासून दर्शनासाठी पहाटपासून या ठिकाणी भाविकांची गर्दी होती। आणि सकाळपासून 1.5 ते 2.25 लाख भाविकांनी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतलेला आहे। दिवसेंदिवस परिसराचा आणि देवस्थानचा होत असलेला विकास यामुळे दिवसेंदिवस भाविकांची गर्दी या ठिकाणी वाढत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।